जय महाराष्ट्र। बघा नेमका आधी हा व्हिडिओ आहे कशाबद्दल ते समजून घेऊ। बघा काय होते, काही केसेसमध्ये जेव्हा आपण बांधकाम परवानगीची केस सबमिट करतो ती केस सँक्शनसुद्धा होते, म्हणजे त्या बांधकाम परवानगीला मान्यता मिळते। त्यानंतर तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस भरावे लागतात। हे डेव्हलपमेंट चार्जेससुद्धा तुम्ही इंजिनियर किंवा आर्किटेक्ट यांच्याकडून भरून घेतात। त्यानंतर जे कागदपत्र असतात म्हणजे सर्टिफिकेट असतं, त्यानंतर जे बांधकाम परवानगीचा नकाशा असतो, सँक्शन प्लान असतो, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडून मिळतील ज्यांच्याकडून तुम्ही हे केस सबमिट केलेली आहे। अशा केसमध्ये काय होते की जे इंजिनियर किंवा आर्किटेक्ट असतात ज्यांनी तुमची ही केस सबमिट केलेली असते त्यांना एक प्रकारे एक पॉवर मिळते, ठीक आहे, किंवा आपण म्हणू शकतो की आपण एक वर्चस्व तिथे त्यांना मिळू शकते, ठीक आहे। पण या गोष्टीमुळे काही इंजिनियर किंवा आर्किटेक्ट, मी सर्वांची गोष्ट नाही करत आहोत, ठीक आहे, मोजके काही इंजिनियर किंवा आर्किटेक्ट अशा केसमध्ये संबंधित ओनर जे असतात त्यांची अडवणूक करतात आणि म्हणतात की आम्हाला संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागत आहेत, त्यामुळे हे तुमचे डेव्हलपमेंट चार्जेस तुम्ही भरले, चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला आणखीनही पैसे द्यावे लागतील, ते तुम्ही द्या तरच मी तुम्हाला तुमची जे बांधकाम परवानगी आहे संबंधित डॉक्युमेंट देणार, अन्यथा देणार नाही। मग आता अशा केसमध्ये काय करायचं? बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट या केसमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ती अशी की घाबरू नका, आणि दुसरा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे की ॲक्च्युअलमध्ये खरोखर तुमच्यामध्ये जेव्हा बांधकाम परवानगी आपण घेणार होतो त्यावेळी संबंधित जे इंजिनियर होते, आर्किटेक्ट होते, यांच्यामध्ये आधीच मी माझ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हाही आपलं बांधकाम परवानगी संबंधित काम असो किंवा कोणतेही काम असू द्यात, आधीच तुम्ही जी काही रक्कम आहे ती ठरवणं अपेक्षित आहे। मग ते डेव्हलपमेंट चार्जेस तर ठीक आहे, नगरपालिका महानगरपालिकेचे आहे, त्याबद्दल तुम्ही काही बोलू नाही शकत कारण की ती ऑनलाईन येणारी फी आहे, ठीक आहे, पण इंजिनियरची जी फी आहे किंवा आर्किटेक्टची जी फी आहे ही तुम्ही आधीच ठरवणे अपेक्षित आहे। त्यावेळी जर ह्या गोष्टी त्यामध्ये झालेल्या असतील, म्हणजे तुम्ही तेव्हा जर तयारी दाखवली असेल की हो मी तुम्हाला एवढी अमाऊंट देणार, तर साधी गोष्ट आहे की तुम्ही आता त्या शब्दापासून पलटू नाही शकत, किंवा आपण म्हणू शकतो की तुम्ही इंजिनियरला किंवा आर्किटेक्टला पैशासाठी त्रास नाही देऊ शकत। पण आधी तुमचं अशा प्रकारचं काहीच ठरलं नव्हतं, फक्त डेव्हलपमेंट चार्जेस आणि जी इंजिनिअरची फीज आहे फक्त मी तेवढीच देणार, आणि ती फीज पण समजा तुमची ठरलीच होती, त्यापेक्षा जर जास्त अधिक डिमांड करत असेल तर तुमच्याकडे एक महत्त्वाचा जो रस्ता आहे तो म्हणजे असा की आधी तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्ट जे असतात हे राजे नाही आहेत किंवा देव नाही आहेत, हे तुमचे फक्त संबंधित नगरपालिका, महानगरपालिका आणि तुमच्यातील म्हणू शकतो आपण की दुवे आहेत, किंवा आपण त्याला म्हणू शकतो मेडिएटर आहेत, ठीक आहे, एक टेक्निकल मेडिएटर म्हणून तिथे ते काम करत आहेत आणि त्यांना त्या गोष्टीसाठी एक लायसन मिळालेलं आहे। मी स्वतः एक रजिस्टर्ड इंजिनियर आहे, याचा अर्थ काय की माझं लायसन आहे, माझ्याकडे लायसन नंबर आहे। मग अशा केसमध्ये ज्या व्यक्तीचं लायसन असतं किंवा ज्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन असतं, अशा व्यक्तीने जर नियमबाह्य काम केले किंवा संबंधित व्यक्तीला मुद्दामून त्रास दिला तर अशा व्यक्तीचं लायसन्ससुद्धा जे आपण म्हणू शकतो कॅन्सल केलं जाऊ शकतं। त्यामुळे माझं जे इंजिनियर किंवा आर्किटेक्ट आहेत जे माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांची मला एक हात जोडून विनंती आहे की बघा तुमची जी काही फीज असेल ती आधी ओनरसोबत बोला, ते जर तुम्हाला देत नसतील तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना त्रास देऊ शकता। मग हा त्रास नाही, हे तुमचं म्हणू शकतो की हक्क आहे, ठीक आहे, पण जर त्यांनी ती अमाऊंट तुम्हाला आधीच सांगितली होती की मी एवढीच फी देणार आहे, त्यानंतर तुम्ही परत जर एक्स्ट्रा मागत असाल तर ही चूक आहे, आणि अशा केसमध्ये तुम्ही स्वतःला राजा समजू नका, कारण तुमचं जे लायसन आहे ते कॅन्सल होऊ शकतं। मग अशा केसमध्ये आता आपण ओनर जे आहेत त्यांच्या संबंधित बघू की बघा जर तुम्हाला अशा इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडून तुमचा जी बांधकाम परवानगीचे डॉक्युमेंट आहेत ते जर मिळवायचे आहेत, मग मार्ग काय? पहिली अट अशी की तुमचं जे बांधकाम आहे हे नियमात असणे अपेक्षित आहे। नियमात म्हणजे काय की तुम्हाला बांधकाम परवानगी मिळालेली आहे, सँक्शन झालेलं आहे, फक्त तुमच्याकडे इंजिनियर किंवा आर्किटेक्ट ते डाउनलोड करून देत नाहीत किंवा प्रिंट नाही देत आहेत। एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही सँक्शन प्लॅनप्रमाणे किंवा बांधकाम परवानगीचा जो नकाशा आहे जो मान्य झालेला आहे त्याप्रमाणे जर 100% बांधकाम करत असाल अगदी तंतोतंत, तर मग तुम्हाला रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्ट तर काय कोणत्या अधिकाऱ्यालाही घाबरण्याची गरज नाही आहे, ठीक आहे। त्या केसमध्ये सरळ तुम्ही संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्याकडे एक त्या संबंधित इंजिनियर आणि आर्किटेक्टची एक लेखी तक्रार द्या की अशा प्रकारे माझं अप्लिकेशन होतं, या तारखेला मी डेव्हलपमेंट चार्जेस भरले आणि या इंजिनियरकडून किंवा आर्किटेक्टकडून मला अजूनही मिळालेलं नाही आहे, तर संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्टचे जे रजिस्ट्रेशन आहे हे कॅन्सल करण्यात यावे किंवा मला माझी बांधकाम परवानगी देण्यात यावी त्यांच्याकडून, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्ही न्याय मागू शकता। आणि त्यावरूनही दुसरा मुद्दा, अशा केसमध्ये ऑथॉरिटी करणार काही नाही, तुम्हाला बांधकाम परवानगी नाही देणार आहे, ते फक्त काय करतील
त्या संबंधित इंजिनियरवर कारवाई करायची असेल तर करतील. त्यामुळे तुमच्याकडे एक जो महत्त्वाचा मार्ग आहे तो काय आहे की सरळ सरळ तुम्ही एखाद्या चांगल्या वकिलांच्या थ्रू यांना नोटीस पाठवा संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्टला की सर यानुसार आम्ही तुम्हाला ही बांधकाम परवानगीचं काम दिलं होतं, अशा प्रकारे हा आपला करार झाला होता, मग तुम्ही आमची बांधकाम परवानगी जर अडवत असाल तर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे किंवा हे कॅन्सल का नाही करण्यात यावं या संबंधित तुम्ही आम्हाला उत्तर द्या, अन्यथा आम्ही आमचा हक्क म्हणून, कारण की तुमची फसवणूक होत आहे, तुम्ही डेव्हलपमेंट चार्जेस भरूनसुद्धा ही व्यक्ती जर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे डिमांड करत आहे तर यांची तुम्ही सरळ सरळ म्हणजे आपण म्हणू शकतो यांना तुम्ही कोर्टामध्ये किंवा न्यायालयात ओढू शकता आणि तुमचा न्याय मागवू शकता. हे इथे मार्ग आहेत. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा हे करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कोर्ट, कंप्लेंट असे शब्द जेव्हा आपण वापरतो किंवा यांचा जेव्हा आपण प्रत्यक्षपणे उपयोग घेतो त्यावेळी तुम्हीसुद्धा नियमात असणे गरजेचं आहे. त्यामुळे मी सांगितलं की तुम्ही जर 100% नियमाप्रमाणे बांधकाम करत असाल तर काही अडचण नाही आहे, अदरवाईज तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि अशा केसमध्ये इंजिनियर तुमच्याकडून एक्स्ट्रा पैसे घेऊ शकतात. आता सिच्युएशन फार विचित्र आहे आणि मी एक गोष्ट सांगू इच्छितो इथं की हे 100% सर्वच केसेसमध्ये होणार नाही. एखाद दोनच असे इंजिनियर किंवा आर्किटेक्ट असतात जे अशा चुकीच्या पद्धतीनं काम करतात आणि त्या आर्किटेक्ट आणि इंजिनियरला मला हेच सांगायचं आहे अशा आर्किटेक्ट किंवा इंजिनियरला की बघा असं तुम्ही काय 2-3 जास्तीत जास्त 10 लोकांकडून पैसे घ्याल, त्यानंतर मार्केटमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, तुमचं नाव तसंच खराब होणार आहे. त्यामुळे जर अशा पद्धतीने तुम्ही काम करत असाल तर फ्युचर तर नक्कीच तुमचं ब्राईट नाही आहे किंवा तुम्ही या फील्डमध्ये जास्त काळ टिकू शकत नाही. हा माझा इथे एक विनंती म्हणा, मी काही आदेश द्यायला किंवा मार्गदर्शन करायला फार मोठा इंजिनियर किंवा आर्किटेक्ट नाही आहे, पण ही गोष्ट एक इंजिनियर आणि आर्किटेक्ट म्हणून आपल्याला समजणे गरजेचं आहे की आपण आपल्या सेक्टरला सर्व्हिस सेक्टर म्हणतो. सर्व्हिस सेक्टरचा अर्थ काय आहे की आपण सेवा देत आहोत. मान्य की सेवा म्हणजे आपण इथं समाजसेवा ही मोफत नाही करत आहोत, फीज घेत आहोत, पण जर फीज आपल्याला देत आहे व्यक्ती तर मग मुद्दामून त्रास देण्यात किंवा त्यासाठी एक्स्ट्रा पैसे घेण्यात, उगाच आपलीच इमेज खराब करण्यात काही अर्थ नाही आहे. धन्यवाद.